परत मिळवायची असेल तुम्हाला युद्ध करायचं, पण युद्ध करत असताना तुम्हाला जी शक्ती पाहिजे ती शक्ती आपल्याला दुर्गा भवानी देणार आहे, अंबिका देणार आहे. कारण त्याला शरण गेल्याच्या नंतर ती शक्ती वर्धक आहे. आपण तिन्ही देवीची पूजा करतो ना, सरस्वतीची पूजा करतो कशासाठी? विद्येसाठी. लक्ष्मीची पूजा करतो कशासाठी? पैशासाठी. बर का? दुर्गा देवीची पूजा करतो कशासाठी? शक्तीसाठी. शाळेमध्ये शिकवतात ना मुली हौसावरी. मयूरावरती बसून रामप्रभूला सांगितलं तुम्ही काय करा, अंबिकेचं पूजन करा आणि अंबिकेचं पूजन केल्याच्या नंतर तुम्हाला युद्धामध्ये जय प्राप्त होईल. पार्वतीला महाराज शोध आणण्यासाठी पाठवलेले आहे. बरीचशी रामायणाची मोठी कथा आहे. आणि जाता जाता समुद्रावर सेतू बांधायचं त्याआधी समुद्राला विनंती केली, पण समुद्र काही प्रगट होत नाही. त्यावेळेस लक्ष्मणजीला राग आला. लक्ष्मणजी म्हणतो, दादा 9 लोकाला काही सांगू नये. 9 लोकांचं तिथं नाव आलेलं आहे. जशा प्रकारे माळेजीनं सांगितलं होतं ना, 9 माणसासंग विरोध करू नये. 9 माणसासंग सगळ्या संघ विरोध करावा, पण ज्या व्यक्तीनं 9 माणसासंग विरोध केला त्याचं कधी कल्याण होत नाही. शास्त्री मारा मी प्रभो शतधारी पैत बंदी कवी मानस भूनी. राम सिया राम जय जय राम.
लक्षात ठेवा कोणत्या 9 माणसासंग विरोध करायचा नाही. शस्त्री ज्याच्या हातात शस्त्र असन, किडा असन, कुऱ्हाड असन, तलवार असन त्या माणसासोबत विरोध करू नका. एक शस्त्री. दुसरा मरमी. मरमी म्हणजे आपले वर्म जाणणारा, आपली गुपित गोष्ट जाणणारा. नायकाला मनातलं कळत हो. लक्षात ठेवा कोणाचा विरोध करायचा नाही. शस्त्री. दुसरा मरमी. मरमी म्हणजे आपली गुपित गोष्ट ज्याला माहित आहे त्याच्या संग विरोध करू नका. आपली गुपित गोष्ट ज्याला माहिती आहे त्याच्यासोबत विरोध केला की आपलं भांडा फुटलं. म्हणून मरमी माणसाला कधीच विरोध करायचा नाही त्याच्याशी. ते जुने लोक दृष्टांत सांगतात ना. आणि विद्यापीठात